श्रावणातील उपवास असो किंवा नवरात्रीचे 9 दिवस, उपवासाला काहीतरी खमंग आणि कुरकुरीत खाण्याची इच्छा होतेच. म्हणून आज मी बनवली आहे कुरकुरीत, खमंग आणि चविष्ट उपवासाची चकली. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मनीषास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज बनवूया उपवासाची चकली. त्यासाठी 1 वाटी शाबूस तांदूळ घेतला आहे. शाबूस तांदूळ जरासं भाजून घेऊया. शाबूस तांदूळ भाजताना सतत असं हलवत राहायचं आहे, नाहीतर शाबू खाली चिटकतो आणि त्याचा रंग लाल पडतो. त्यासाठी शाबू भाजताना शाबूचा रंग लाल करायचा नाही, सतत हलवत शाबू भाजून घ्यायचा आहे. हे पहा, शाबू भाजून झाला आहे. एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थोडंसं पसरवून ठेवूया, म्हणजे शाबू थंड होईल. शाबू थंड झाल्यानंतर हा आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचा आहे. शेंगदाणे अर्धी वाटी घेतले आहेत. शेंगदाणेही भाजून घेऊया. शेंगदाणेही सतत हलवत असं भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे फार कुरकुरीत करायची गरज नाही. जरासे शेंगदाण्याला डाग पडले की शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत. एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर शेंगदाणेही बारीक करून घ्यायचे आहेत. शाबूस तांदूळ थंड झाले आहेत. मिक्सरचं लहान भांडं घेऊन त्यामध्ये शाबूस तांदूळ बारीक करून घेऊया. शाबूस तांदूळ एकदम बारीक दळून घ्यायचे आहेत. शाबूस तांदूळ दळून झाले आहेत. आत्ता शेंगदाणेही बारीक करून घेऊया. शेंगदाणेही एकदम बारीक करून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने एकदम बारीक शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे. हिरव्या मिरच्या बारीक करून घ्यायच्या आहेत. हिरवी मिरचीची पेस्ट पिठामध्ये टाकून घेऊया. उकडलेले 3 बटाटे घेतले आहेत. बटाटे थंड झाले आहेत. आता पिठामध्ये किसून घेऊया. आलं किसाच्या किसणीने बटाटो किसून घेत आहे. या किसणीने खूप छान बटाटे किसता येतात. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता हे सर्व छान मिक्स करून पीठ छान मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने चुरून चुरून पीठ छान एकजीव करून घ्यायचं आहे. पीठ जरासं घट्ट वाटत आहे, त्यासाठी गरम केलेलं 1 वाटी पाणी यामध्ये मी टाकून घेत आहे. थोडं थोडं करत लागलं असं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे, कारण यामध्ये शाबूचे कणही आहेत, ते भिजायला हवेत. त्यासाठी पीठ फार घट्ट झालं तर थोडंसं गरम पाणी वरनं टाकू शकता. पाणी टाकून पुन्हा पीठ छान चुरून चुरून मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झालेलं आहे. आत्ता झाकून ठेवून 10 मिनटं भिजत ठेवूया. 10 मिनटानंतर चकली करायला घ्यायची आहे. आता शेवग्यामध्ये चकलीची चिपळी टाकून घेऊया. आणि अशा पद्धतीने शेवग्यामध्ये चकलीचं पीठ भरून घ्यायचं आहे. पीठ असं दाबून दाबून भरायचं, म्हणजे चकली सोडताना चकली तुटणार नाही. आता चकली बनवून घेऊया. चकलीचा वेढा सोडून झाल्यानंतर शेवटचं टोक हे असं चिकटवून घ्यायचं, म्हणजे तेलात चकली सुटत नाही. अशा पद्धतीने सर्व चकल्या आपण बनवून घेऊया. तुम्ही पाहू शकता चकली किती छान बनली आहे. चकली सोडताना तुटतही नाही. पीठ अगदी परफेक्ट बनलेलं आहे. मी चकली बनवते आहे. तोपर्यंत मनीषास किचन चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला अजिबात आळस करू नका. चला तर चकली तयार झाली आहे. तळून घेऊया. चेहऱ्याच्या साह्यानं अशी चकली तेलामध्ये सोडून घेऊया, म्हणजे तेल पोळणार नाही. चकली सोडताना चकलीमध्ये जरासं अंतर ठेवून चकली सोडून घ्यायची आहे, त्यामुळं आपल्या चकल्या व्यवस्थित तळल्या जातील. चकली टाकल्या टाकल्या लगेचच हलवू नका. चकलीचा जरासा रंग बदलला की अशी चकली पलटवून घ्यायची आहे. प्रत्येक चकलीचा वेढा असा पलटवून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने चकली अलटून पलटून खमंग अशी तळून घ्यायची आहे. हे पहा, चकलीला लाल रंग आलेला आहे. आणि आत्ता चकली काढून घ्यायची आहे. चकली पहा, गोल गरगरीत आणि किती छान बनली आहे. अशा पद्धतीने सर्व चकल्या मी तळून घेतल्या आहेत. यातली एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवते. पहा, चकलीचा पूर्ण वेढा आपला सुटतो आहे. चकली वरून कुरकुरीत आणि आतून किती पोकळ झाली आहे पहा. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास मनीषास किचनला लाईक आणि सबस्क्राईब करा विसरू नका.